चला आज तुम्हाला मी माझ्या माहेरची जोंधळ्याची शेती दाखवते. मीही फर्स्ट टाईम बघते. मम्मी मला घेऊन आलेली आहे. माझी काकी आणि माझी वहिनी पण सोबत आहे. तिकडे वरती आमचं गाव आहे तिकडं, आणि इकडे पवनचक्की. आता मम्मी वाट काढत चालले, मम्मीच्या पाठीपाठी मी चालले. जोंधळा आहे ना मम्मी? या बांधांवर असे वेल घातलेले असतात, त्याला शेंगा लागतात. त्या आता बघायला आलोय आम्ही. खरं तर नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता मी आहे माहेरी आणि आता मी शेतामध्ये आलो आहे. जोंधळा लावलेला आहे आणि ज्या बांधाच्या साईडनं जे शेंगा घातलेल्या असतात, मेरुल्या म्हणजे पावटा आणि सोल्याच्या, ते आम्ही बघायला आलो. भाजीला काही भेटते का आहेत, पण अजून भरलेल्या नाही आहेत. आणि तिकडे मस्त असा सनसेट व्हायला आहे. तो क्लिअर दिसेना झाला आहे, पण खूप छान वाटते. एकदम रेड रेड झालं. कल्ला आणि ग्रेशू घरी आहे, पप्पा आहेत घरी. ग्रेशूला मी सोडून आले. आम्ही आज दुपारीच आली. मी 3:30 पावणे 4च्या दरम्यान आली. आणि ग्रेशूची उद्या सुट्टी आहे आणि हे पण बाहेर चालले होते, त्यांचं काही काम होतं म्हणून. मग आम्ही दोघीच राहणार म्हणून आज इकडे आली मी एक दिवस राहायला. उद्या परत जायचं आहे. परवा ग्रेशूचं स्कूल आहे सकाळी. चालूनच थकते मी शेतात आल्यावर. नाही आहेत येताना पूर्ण असं उतरते. आता जाताना चढावं लागणार, जाताना जास्त पुरवणार. आता अशा शेंगा लागलेल्या असतात, पण ह्या भरलेल्याच नाही आहेत, चपट्या आहेत सगळ्या. हा पावटा आहे, आमच्याकडे याला मेरुल्या म्हणतात, मुंबईला पावटा म्हणतात. लागलेत भरपूर, पण चपटे आहेत. ते मग जवळून दाखवते. भरपूर लागलेत पण चपटे. मम्मी शोधते बघा. सनसेट खूप भारी वाटते बघताना. कॅमेऱ्यापेक्षा पण रिअलमध्ये खूप भारी वाटते ते. आता शेताकडे मी, मम्मी आणि माझी एक काकी आणि माझ्या चुलत भावाची बायको म्हणजे वहिनी, आम्ही असं 4 जणी आलो आहे. झालेलं निघूया ना. त्या तिकडं वरच्या साईडला आहेत. आम्ही तिकडून आता इकडं खाली आलो. तर चला, मी पण फर्स्ट टाईम आले जोंधळ्याच्या शेतीमध्ये. ह्याच्या आधी कधी आली नव्हती. गेल्या वर्षी बटाट्याचं फर्स्ट टाईम बघितलं, त्याच्यानंतर भात लावणी फर्स्ट टाईम बघितली, आता जोंधळा फर्स्ट टाईम बघते. इथे एवढे असे सगळे भाजीचेच वेल आहेत हे, आणि याला भरपूर फुलं आलेत. शेंगा पण लागलेत तेव्हा, भरपूर शेंगा पण लागलेत, पण त्या भरलेल्या नाहीत. आणि इकडच्या साईडला जे हे आहे, ही जी झाडं दिसतात तुम्हाला, ह्या तुरीच्या शेंगा आहेत. म्हणजे मम्मीने मला सांगितलं, मला हे एवढं माहिती नाही त्याच्यामधलं. ओ आणि वरती जायली आली. हे बघ, ह्या तुरीच्या शेंगांचं झाड आहे, आणि याला अजून शेंगा आलेल्या नाही आहेत, भरपूर आहेत. ही पूर्ण अशी लाईन आहे. परत तिकडून असं आहे. हे म्हणजे काकीचं आहे, हे आमचं नाही आहे. हे म्हणजे काकीचं आहे. मस्त लागतात तुरीच्या शेंगा पण. बघू, कधीतरी एक दिवस काकूकडून घेऊन जाईल. काकीला मी काकू म्हणते आणि काकाला तात्या असं म्हणतो आम्ही इकडे गावी. चला, मम्मी आणि कुठे गेली? मम्मी तिकडे. वाटाही माहीत नाहीत, गावाकडे जायच्या, त्यामुळे अडकून बसणार इकडे. म्हणजे औषध काय मारायचं नसते होय का? आई मारते वाटतं की गावाकडे. हे गावाकडे मामाच्या घरी आमच्या परड्यातच होता ते शेंगा. सगळ्या चपट्याच आहेत त्या सगळ्या. सगळ्या चपट्या आहेत. अजून कुठे 8-10 दिवस जातील. जास्त करून ह्याच शेंगा लागलेत बघ, सोल्यापेक्षा पण सगळ्यांच्या याला. खरं आमची मम्मी एकदम मोठी पिशवी घेऊन आली शेंगा असा भेटतात म्हणून, आणि एवढ्याशाच भेटलेल्या आहेत. छोटी पिशवीने कॅरीबॅग मध्ये पण हे झाल्या असत्या त्या. पप्पा यायला पाहिजे होते. हे उत्तमनी पण बघितलं नव्हतं. आले असते तर बघितली असते.
हे आमचा ते गव्हात ठेवलंय ग हां तिथनं ते हां हां खालीपर्यंत आहे असं. हम्म. पहिली टाईम मी शेती बघते, म्हणजे लास्ट टाईम जी आलेली ती तिकडे होती त्या साईडला गावाच्या, आता ही गावाच्या ह्या साईडला आहे. आणि थोडं आहे कुठे कुठे, आम्हाला माहिती नाही मुलांना कुणालाच, मम्मी पप्पांना वगैरे सगळ्यांना माहिती आहे, काकांना वगैरे, आम्हाला मुलांना कुणाला माहिती नाही. मुलांमध्ये पण आत्ता माहिती जे होते त्यातली मीच पहिली आहे, अजून माझ्या पाठच्यांना कुणालाही माहीत नाही काय कुठे शेती आहे काय आहे. आणि मी आत्ता बघते, पण अजून काही दिवसांनी आले तर हे मलाही समजणार नाही नेमकं कुठे होती शेती, कारण सगळीकडे कसं समजणार या सगळ्यामध्ये, कधीतरी एक दिवस बघितलं. चला 5:45 वाजले, आम्ही आय थिंक 4:30 5:45 काय 4:30 किंवा 5:45 आलेलो घरातून. आल्यावर जेवण केलं आणि आम्ही इकडे निघून आलो. चहा पण घेतला होता, पण आता जाऊन परत चहा घ्यायचा. आणि गावाकडे आल्यावर खूप छान वातावरण असतं, खूप भारी वाटतं सगळ्यांमध्ये, स्पेशली मम्मी पप्पा जर गावी असले तर. आणि सध्या आता माझं येणं थोडंसं कमी झालं आहे. आज पण ते बाहेर गेलेत आणि 1 दिवसासाठी गेलेत, आणि आम्ही घरी दोघीच राहणार आहे, त्याच्यासाठी म्हटलं आज तिथं राहण्यापेक्षा इथं राहूया, म्हणून ते दुपारी आम्हाला आणून सोडून गेले. आता ते गेले, त्यांचं काम आहे थोडंसं, ते उद्या सकाळीच येणार आहेत. तर उद्या ग्रेशीची सुट्टी पण होती, ती स्कूलमधून आल्यानंतर तिचं सगळं पटकन आवरलं आणि मग जेवणाला मी इकडं आलो. मम्मी फोन केली की जेवण बनवू नकोस, इकडेच ये, मी जेवण बनवते, संध्याकाळी उत्तम पण नसणार आहेत आणि मग कशाला उगाच बनवतेस जेवण बोलली. उत्तम म्हणजे माझे मिस्टर, त्यांचं नाव उत्तम आहे. सो मग जेवण पण नाही बनवलं मी, इकडंच येऊन आम्ही जेवण केलं आणि खूप छान वाटलं एकंदर. इकडे आल्यानंतर भारी वाटतंच नेहमी, गप्पा गोष्टी होतात. आणि मला स्पेशली मम्मी घेऊन आले, चल बोलते शेती बघून यायचं जोंधळ्याची कशी असते, नंतर काय तू येऊन लागणार नाहीस, 17 कारणं देतेस आणि चल आता म्हणून. आणि मला दम लागलाय चालून चालून. खरं तर मी इथं आहे तर त्या तिकडे आहेत, एवढं अंतर आहे, हे चढून जायचं पण आता माझ्यात ताकद नाही, सवयच नाही कधी एवढी चालायची, त्याच्यामुळे थोडंसं पुरे होते. मस्त वातावरण झालं आता आणि सनसेट होत आला. मी धावत जाते आता. मम्मी याचा दुसरा पार्ट पण येणार आहे उद्या, तोही तुम्ही बघा, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हा छोटाच बनवलेला आहे. तर एक नेक्स्ट पार्ट येईल, तोही तुम्ही बघा. आणि याच्यामध्ये जास्त मी व्हॉइस ओव्हर केलेला नाही, जे आहे जसं आहे तसंच ठेवायचा प्रयत्न केला आहे. बोलणं जसंच आहे तसं ठेवणार बघ, गावाकडचं. हे काय हरभरा आहे, हाचरी गोकुजनचा हाय, हरभरा पण भरलाच नाही. हे सगळं हरभऱ्याची शेती. अजून यांना फुलं पण आली नाहीत आणि हरभरे पण नाही.